फोनवरील धमकी ऐकून आर्या घाबरते. गंधार तिला धरून ठेवतो. त्याच्या डोळ्यात एक वेगळी चाक दिसत होती. गंधार गंभीर आवाजात बोलतो, आर्या, घाबरू नकोस. तू सुरक्षित आहेस. मी आहे ना. त्याने तिचा फोन घेतला. अननोन नंबर पुन्हा ट्राय केला. स्विच ऑफ होता. गंधारचा जबडा घट्ट झाला. गंधार आर्याला खाली उतरवत असताना त्याने मागे एक वेगळी शॅडो हलताना पाहिली. कोणीतरी कोपऱ्यात लपलेला. गंधार वळला, पण तेवढ्यात ती सावली गायब. गंधारचे इन्स्टिंक्ट्स जागे झाले. गंधार स्वतःशीच बोलला, हे रँडम कॉल नाही. कोणीतरी पाठलाग करतोय. तो लगेच आर्याला सांगत नाही, तिचा ताण वाढू नये म्हणून. आर्याचे बाबा शुद्धीवर येतात. गंधार व पार्थ बाहेर थांबलेले. आतून आर्याचा आवाज ऐकू येतो. आर्या हसत बोलते, हो बाबा, मी ठीक आहे. बाबा कमजोर हसत बोलतात. आणि तो मुलगा? गंधार खूप काळजी घेतो तुझी. गंधार बाहेर ऐकून स्मित करतो आणि एकाच वेळी त्यांचं हृदय हेवी होतं. तो मनात म्हणतो, काळजी तर घेतो, पण तिच्या आयुष्यात माझं काय प्लेस आहे ते अजूनही तिलाच माहिती नाही. रात्री बाबा झोपल्यावर अद्वैत परत येतो. टेरेसवर आर्या एकटी बसलेली असते. चंद्रप्रकाश आणि तिच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट. अद्वैत शेजारी जाऊन बसतो. अद्वैत बोलतो, तू मला काही सांगत नाहीस. आर्या, काय चाललंय? आर्या शांत. अद्वैत, मी तुझा भूतकाळ आहे. विसरलीस का? मी तुला ओळखतो. ती त्याच्याकडे पाहते, पण डोळ्यात भावना दुसऱ्याच दिशेला. आर्या, माझं मन मला समजत नाहीये. अद्वैत बोलतो, गंधारमुळे? आर्या शांत, पण तिचे डोळे उत्तर देतात. अद्वैतचे चेहरे बदलते. हळूहळू कटू स्मित. अद्वैत हलके हसत बोलतो, तो मुलगा तुला प्रोटेक्ट करतो, पण तुझा भूतकाळ तो झेलू शकेल का? आर्या डोळे मिटते. जणू काही आठवणी तिला टोचतात. त्याच वेळी गंधार टेरेसवर त्याच्या दाराशी उभा. त्याने संपूर्ण संवाद ऐकलेला असतो, पण तो आत येत नाही. फक्त आर्याच्या शब्दांची वाट पाहतो. ती कोणाकडे वळते. आर्या अचानक म्हणते, अद्वैत, तू माझा भूतकाळ आहेस, पण माझं फ्युचर, मी त्याबद्दल विचार करते. हे ऐकताच गंधारच्या डोळ्यात दोन भाव येतात, सुटका आणि दुःख. कारण ती त्याच नावाने फ्युचर डिफाईन करत नाही, फक्त विचार करते असं म्हणते. गंधार शांतपणे मागे वळतो. तिला वेळ हवा असतो. सकाळी गंधार कॉलेजकडे निघतो. राग, तणाव, प्रोटेक्टिव्हनेस सगळं मिसळलेलं. पार्थ आणि रोहन बघतात. गंधार एकदम सायलेंट स्टॉर्म. रोहन बोलतो, काय झालं रे? रात्रीपासून डिस्टर्ब दिसतोस. गंधार, काही नाही. आर्याचं काहीतरी आहे. पार्थ, दादा, तू तिच्यावर जास्त फिलिंग्स घेतोयस. गंधार अचानक टेबलवर मूठ आपटतो. गंधार रागात बोलतो, मी फिलिंग्स नाही, तिची काळजी घेतो. तिच्या भोवती काहीतरी चुकीचं फिरतंय. दोघेही गप्प होतात आणि तेवढ्यात आर्या कॉलेज गेटवर येते. ब्ल्यू टॉप, जीन्स, साधा लुक, एकदम गोड, पण चेहऱ्यावर ताण. गंधारची नजर तिच्यावर पडते आणि त्यांचं हृदय धडधडतं. ती चालत येते, पण अचानक एक बाईक फुल स्पीडने तिच्याकडे येते. रोहन ओरडतो, आर्या! सगळं थिजून जातं. आर्याला मागे हटायला वेळच नसतो. गंधार धावत तिच्या पुढे उडी मारतो आणि तिला स्वतःच्या मिठी तोडतो. बाईक गंधारच्या हाताला जोरात घासून जाते. थोडं रक्त येतं. आर्या घाबरते. तिचे डोळे पाण्याने भरतात. आर्या श्वास अडकत बोलते, गंधार, तुला लागलं का? गंधार हलकेच तिच्या केसांवरून हात फिरवतो. गंधार, आर्या, मी ठीक आहे. तू सेफ आहेस ना? बस एवढंच महत्त्वाचं. आर्या त्याच्या छातीवर हात ठेवून अजून जवळ येते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती पहिल्यांदाच त्याला सोडायला घाबरत होती. लोक जमले, पण गंधारचा राग ज्वालामुखीसारखा वाहत होता. रोहन बाईकचा नंबर लिहिणार असतो, तेवढ्यात रायडर गायब. गंधार कडक आवाजात बोलतो, कोणी पाहिलं का चेहरा? आजूबाजूचे विद्यार्थी
मान नकारार्थी हलवतात. सगळ्यांनाच तो हेल्मेटमुळे दिसला नाही. गंधारची मूठ आवळली. त्याच्या हातातून पुन्हा रक्त झिरपत होतं. आर्या ते पाहते आणि अचानक घाबरून म्हणते, गंधार, बघ रक्त येतंय, चल हॉस्पिटलला. गंधार शांत पण रागात बोलतो, असू दे, हे काहीच नाही, पण ज्याने हे केलं आहे ना, त्याला मी सोडणार नाही. गंधार, आर्या, रोहन, वैशाली सगळे प्राचार्याकडे CCTV पाहण्यासाठी एकत्र जातात. प्राचार्य CCTV पाहतात. रायडरचा चेहरा दिसत नाही, पण एक विचित्र गोष्ट दिसते. बाईक येण्याच्या आधी कॉलेजच्या गेट बाहेर एक व्यक्ती उभी होती. फुल ब्लॅक हुडी, चेहरा सावलीत आणि आर्यावर एकटक नजर. प्राचार्य पॉज करतात. प्राचार्य बोलतात, हा तुमच्यापैकी कोणाचा ओळखीचा आहे का? सगळे एकमेकांकडे पाहतात. आर्याचा श्वास अडकतो. आर्या हळू आवाजात बोलते, तो माझ्यासाठीच उभा होता. गंधारचं डोकं फिरतं. त्याने आर्याच्या खांद्यावर हात ठेवला. गंधार कठोर आवाजात बोलतो, कसं कळलं तुला? आर्या डोळे खाली करते. तेव्हाच दार उघडतं आणि अद्वैत आत येतो. तो सरळ आर्याकडे येतो. अद्वैत, आर्या, तू ठीक आहेस ना? आर्या त्याच्याकडे पाहते, पण गंधार त्यांच्यामध्ये उभा राहतो. गंधार थंड आवाजात बोलतो, तिला मी काहीही होऊ देणार नाही. अद्वैत थोडा चिडतो. दोघांमध्ये ताण निर्माण होतो. प्राचार्य त्यांना शांत करतात. CCTVचा फोटो पाहताना आर्याचे हात थरथरतात. ती फोटो झूम करते आणि तिचे डोळे मोठे होतात. गंधार, काय, ओळखलंस का कोण आहे ते? आर्या श्वास रोखून बोलते, हो. सगळे आश्चर्य होतात. आर्या, तो माझा भाऊ आरव. गंधार, काय? पण तो तर. आर्याचे डोळे पाण्याने भरतात. तो 4 वर्षापूर्वी गायब झाला होता. हे बोलताच आर्या बेशुद्ध पडते. गंधार झटकन तिला हातात घेतो. गंधार घाबरून बोलतो, आर्या. तो तिला हातात उचलून इन्फर्मरीकडे धावतो. रोहन, अद्वैत, तू मागे राहिलास का? विचित्र फोन, गायब भाऊ, काहीतरी खूपच रॉंग आहे. अद्वैतचे डोळे लाल होतात. अद्वैत स्वतःशीच बोलतो, आर्याच्या आयुष्यात मी परतणार. गंधारला वाटतं ती त्याची आहे. नॉट हॅपनिंग. इन्फर्मरीमध्ये गंधार तिचा हात धरून बसलेला. आर्या डोळे उघडते. सगळ्यात आधी गंधारचा चेहरा दिसतो. त्याचे डोळे चिंतेने लाल झालेले. आर्या हळू आवाजात बोलते, गंधार, मी घाबरले. गंधार तिचा हात अजून घट्ट पकडतो. गंधार, तू एकटी नाहीस. तुझा भाऊ कोणत्याही कारणाने परत आला असेल. तुझ्या आयुष्यातला धोका आधी मी थांबवेन. आर्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच प्रेमाची भीती आणि त्याच्या मिठीची गरज दोन्ही दिसतात. ती हात त्याच्या हातावर ठेवते. आर्या हळू आवाजात बोलते, मला तुझी गरज आहे गंधार. गंधारचा श्वास अडकळतो. तो काही बोलत नाही. फक्त तिच्या कपाळावर हलकेच हात ठेवतो. तेव्हाच अद्वैत येऊन आर्याला मिठी मारून बाजूला झाला. गंधारचं चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन पूर्ण बदललं होतं. तो शांत दिसत होता, पण त्याच्या डोळ्यात एकच भावना, ती माझ्यासाठी आहे की नाही? अद्वैत लगेच बोलायला लागला. अद्वैत, आर्या, मला कळलं नव्हतं तू किती टेन्शनमध्ये आहेस. तू सांगितलं असतंस तर मी आधीच आलो असतो. तो अजूनही आर्याच्या खूप जवळ उभा होता. गंधारने हे पाहिलं. त्याचा हात मुठीत गेला, पण तो काहीही बोलला नाही. गंधारने एक हलकासा स्माईल देत विचारलं, तू चाइल्डहूड फ्रेंड आहेस ना? अद्वैत थोडा ॲटिट्यूडमध्ये बोलतो, फक्त फ्रेंड नाही, आर्या माझ्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग आहे. हे ऐकून गंधारच्या डोळ्यात एकदम कट बसला, पण त्याने काहीही रिॲक्शन दाखवली नाही. रात्र झाली. आर्या एकटी टेरेसवर बसलेली. गंधार शांतपणे तिच्याजवळ येतो. दोघांमध्ये थोडा वेळ शांतता. गंधार थोडा हळू आवाजात बोलतो, आर्या, तू माझ्याशी प्रामाणिक राहू शकतेस? ती त्याच्याकडे बघते. गंधार बोलतो, तुझ्या डोळ्यात मी ज्या भावना पाहिल्या त्या खऱ्या होत्या ना, की फक्त
परिस्थिती होती. आर्या गंभीर आवाजात बोलते, गंधार, मी तुझ्याकडे ओढले जाते, पण अद्वैत अचानक परतल्यावर माझं माइंड गोंधळलंय. गंधार तिच्या खूप जवळ येतो. त्याचा आवाज काल्म पण दुखलेला. म्हणजे तुला त्याच्यासाठी अजूनही फिलिंग्स आहेत काय? आर्या काही बोलत नाही. तो डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतो. अद्वैत रात्री डॉक्टरांशी बोलताना गंधारने ऐकलं. अद्वैत डॉक्टरला बोलतो, आर्या इमोशनली वीक आहे. मी परत आलोय ते तिच्यासोबत राहण्यासाठी. ती कोणत्या अनोळखी व्यक्तीवर डिपेंड झालेलं मला नाही आवडत. गंधारचे डोळे मोठे झाले. तो रागाने तिथून निघून गेला. गंधार आर्याला भेटायला आला. त्याच्या नजरेत दुखापत, पण त्यापेक्षा जास्त तिला गमवायची प्रचंड भीती. तो सरळ म्हणाला, आर्या, जर तुला माझं प्रेम हवं नसेल तर मी मागे हटेन. पण एका गोष्टीचं उत्तर दे. तुझ्या मनाला माझ्याबद्दल जे वाटतं ते खरं आहे ना? आर्याचे डोळे पाणावले. ती त्याला रोखून म्हणाली, गंधार, मला तुझी गरज आहे. पण अद्वैतचं येणं मला घाबरवतंय. मी कोणालाही दुखवू इच्छित नाही. गंधारने तिचे हात पकडले. मग मला सोडू नकोस, प्लीज. त्याचे डोळे लाल झाले होते. आर्या हळू आवाजात म्हणाली, गंधार, मला काही सांगायचं आहे. तो तिच्याकडे धीराने आला. गंधार बोलला, हां, बोल, मी ऐकतोय. आर्याने एक दीर्घ श्वास घेतला. अद्वैत माझ्यासाठी स्पेशल होता, कधी काळी. हे ऐकताच गंधारचा चेहरा पांढरा पडला, पण तो शांत राहिला. आर्या, पण आता तसे फिलिंग्स नाहीत. फक्त त्याच्या अचानक परत येण्याने माझं मन हललं आहे. गंधार जवळ येऊन तिचे हात हातात घेतो. गंधार हळू दुखावलेल्या आवाजात बोलतो, आर्या, तू माझ्या आयुष्याचा भाग झाली आहेस. तुझ्याशिवाय मी आता स्वतःला पाहू शकत नाही. मला फक्त एवढीच भीती वाटते की अद्वैत परत आल्यावर तू मला सोडशील. हे बोलून त्याचे पहिलेच डोळे खाली केले. तो तिच्यासमोर खूप कमजोर वाटत होता आणि हेच आर्याला सर्वात जास्त वेदना देत होतं. आर्याने गंधारचा चेहरा हातात धरला. आर्या बोलली, गंधार, तू ज्या प्रेमाने मला पाहतोस ना, तशा नजरेने कुणीच मला कधी पाहिलं नाही. ती एक पाऊल पुढे आली. तिचा श्वास त्याच्या अगदी जवळ. मला तुझ्यावर प्रेम होतंय असं वाटतंय. गंधारचे डोळे मोठे झाले. त्याला क्षणभर काहीच बोलता आलं नाही. तिच्या ओठांचे अंतर इतकंच त्यांच्यात अंतर राहिलं होतं. तो तिच्याकडे हलकेच हात नेतो. तेवढ्यात हॉस्पिटल स्टाफ धावत येते. आर्या मॅडम, तुमच्या बाबांची तब्येत पुन्हा क्रिटिकल झाली आहे. दोघे धावत आयसीयूकडे जातात. अद्वैत पण तिथे येतो. तो आर्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो, पण आर्या गंधारचा हात सोडत नाही. अद्वैत ते पाहून आग बुबुळ होतो. अद्वैत, तू इतक्या सहजपणे तिला आपलं करून घेतोस. तिला जरा वेळ दे. तिला मी काही सांगू इच्छितो. गंधार थोडा शांत होतो, पण डोळे लाल होतात. गंधार बोलतो, आर्या माझ्याकडे सेफ आहे आणि माझ्या हातात आहे. तिला कोणीही छेडू शकत नाही. अद्वैतचा चेहरा कठीण होतो. त्याचं मन म्हणतं, ही जिद्द फक्त माझ्यासाठी आहे, पण मी हार मानणार नाही. आर्या अजून गंधारच्या हातात हात धरलेली. तिच्या डोळ्यात फर्स्ट रिअल लव्ह शायनिंग. गंधार तिच्या कपाळावर हलके चुंबन करतो. ती हळूच हसते. त्या मिठीत भीती, प्रेम, सुरक्षा सर्व मिसळलेलं. सावलीने जी धमकी दिली त्यानंतर गंधार आणि आर्या दोघेही घाबरत नव्हते. गंधारने ठरवलं, आज रात्री तो सामना होणार आहे. गंधारने आर्याला सुरक्षित ठिकाणी ठेवले. त्यानंतर त्याने अद्वैतला फोन केला. अद्वैत, सावलीच्या गेम्समध्ये मला तुझी मदत हवी आहे. तिचं मोटिव्ह उघड करायचं आहे आणि मग थेट सामना करायचा आहे. अद्वैत तिरकस नजरेने पाहतो, पण तो सहमत होतो, कारण तो देखील सावलीच्या हल्ल्यांमुळे त्रस्त झाला होता. गंधारने तयारी केली. सर्व्हिलियन्स कॅमेराज रिफ्रेश केले. शॅडोच्या पॅटर्न्स ट्रॅक केले. आर्यासाठी सेफ झोन तयार केला. सावली रात्री हॉस्पिटलच्या बाहेर स्टील्थ मोडमध्ये दिसतो. तो अचानक कॉरिडॉरमध्ये हलतो.
गंधर सायलेंट मोडमध्ये उभा राहतो. त्याच्या हातात फ्लॅशलाईट आणि हिडन टेजर आहे. सावली अचानक अटॅक करतो, पण गंधार अँटिसिपेट करून डॉज करतो. गंधार, तुझा खेळ संपवला पाहिजे आता. सावली थोडा हसतो, कारण त्याला वाटत होतं, हा तर एक्सपेक्टेडच नाही. गंधार आणि अद्वैत सावलीच्या मागे लागतात. अद्वैत डिस्ट्रॅक्ट करतो. गंधार स्नीक अटॅक करतो. शॅडोचा मूव्ह प्रिडिक्टेबल बनतो, कारण गंधारने पॅटर्न लक्षात घेतला. सावली अचानक ॲग्रेसिव्ह होतो, पण गंधारने परफेक्ट टायमिंगमध्ये होल्ड करतो. आर्या सेफ झोनमध्ये बसलेली होती, पण ती देखील स्ट्रॅटेजीमध्ये भाग घेते. ती इमर्जन्सी अलार्म चालवते, ज्यामुळे हॉस्पिटल स्टाफ अचानक येतात. सावली पॅनिक होतो आणि गंधार त्याचा फुल कंट्रोल घेतो. सावली न्यूट्रलाइज झाल्यानंतर गंधार आर्याजवळ येतो. तो तिचा हात धरतो. गंधार बोलतो, आर्या, मी तुला काहीही होऊ देणार नाही. आर्या हळूच हसते आणि गंधारच्या मिठीत येते. दोघांचे सायलेंट बॉन्डिंग. चॅओटिक नाईटमध्ये देखील रोमॅन्टिक एनर्जी मॅक्झिमम. सावली न्यूट्रलाइज झाला, पण त्याने लगेच एक लास्ट मेसेज पाठवला. हे फक्त सुरुवात आहे. पुढे तुमच्यासाठी अजून मोठा गेम येणार आहे. गंधारने तयार होण्याचं निश्चय केलं. आता फक्त प्रेम आणि सुरक्षा एकत्र ठेवूनच पुढे जावं लागणार होतं. सावलीचा पहिला हमला न्यूट्रलाइज झाला होता, पण गंधार जाणतो की खतरा अजून संपलेला नाही. गंधारने हॉस्पिटलच्या बाहेर काही गॅजेट्स आणि सिक्युरिटी डिव्हायसेस तयार केले. त्याने आर्याला सांगितलं, आर्या, तुला काहीही होऊ देणार नाही, पण आज मी सावलीच्या गेम्स पूर्ण उघड करूनच थांबणार आहे. आर्या हळू हसते, पण तिच्या डोळ्यात डिटर्मिनेशन आणि विश्वास दिसतो. सावली आता फिजिकल अटॅक नव्हे, तर सायकोलॉजिकल वॉरफेअर सुरू करतो. तो गंधारला मेसेज पाठवतो, छायाचित्रे पाठवतो आणि सबटल थ्रेट्स देतो. मेसेज, तुला वाटतं तू जिंकलास. तुला काहीच माहीत नाही. आज रात्रीचं गेम खूप मोठं आहे. गंधार शांत राहतो आणि तो स्वतःला तयार करतो. अद्वैतचा सडन एंट्री होतं. तो सावलीच्या सायकोलॉजिकल गेम्स लक्षात घेऊन गंधारला सपोर्ट करतो. अद्वैत बोलतो, गंधार, तुला जास्त धोक्यात ठेवू देणार नाही. मी आजपासून तुझा साथीदार आहे. सावलीच्या खेळात आता स्ट्रॅटेजी सर्वात जास्त महत्त्वाची आहे. गंधार स्लाइट सरप्राईज होतो, पण नंतर स्माईल करतो, कारण टीमअपमुळे शक्ती दुप्पट झाली आहे. सावलीने अचानक गुप्त डॉक्युमेंट आणि एन्क्रिप्टेड फाईल उघडल्या आहेत. त्यामध्ये त्याचे रिअल मोटिव्ह आणि प्लॅन आहेत. गंधार आणि आर्याला अलग करायचे, गंधारवर दबाव आणायचा, आर्याच्या सुरक्षिततेसाठी सर्व काही मॅनिप्युलेट करायचं. गंधार आणि अद्वैत शॉकिंग इन्फॉर्मेशन पाहून थांबतात. गंधार मनात बोलतो, हा खेळ आता जास्त मोठा आहे, पण मी थांबणार नाही. आर्या माझ्यासोबत आहे आणि माझ्या हातात कंट्रोल आहे. लॅबच्या डीपेस्ट रूममध्ये अननोन फिगर उभा आहे. सगळ्या लाईट्स फ्लिकर होतात. फिगर हाऊस मास्क रिमूव्ह करतो आणि एक व्हॉइस इको होते. मास्टरमाइंड म्हणतो, गंधार, आर्या, तुमचं प्रेम मजबूत आहे. माझा उद्देश फक्त तुमच्या प्रेमाची परीक्षा घेणं होता. तुमचं प्रेम स्ट्रॉंग आहे का आणि तुमचा विश्वास रिअल आहे का, हे पाहायचं होतं. गंधार शांतपणे उत्तर देतो, तुमची गेम संपली. आमचं प्रेम जगण्यास तयार आहे आणि कोणतीही धमकी काही करू शकत नाही. मास्टरमाइंड थोडा हसतो, पण शांतपणे रिट्रीट करतो, कारण त्याला लक्षात येते की गंधार आणि आर्या अनबीटेबल आहेत. आर्या हसते आणि दोघे मिठीत येतात. सायलेंट बॉन्डिंग, पूर्ण इमोशनल क्लोजर येतो. अद्वैतही टीमअप नंतर रिस्पेक्ट दर्शवतो. हॉस्पिटल स्टाफ आणि फ्रेंड्स सुरक्षिततेसाठी अपलॉड करतात. गंधार आर्या आणि सेफ झोनमध्ये एकत्र उभे करतात. गंधार आणि आर्या सेफ झोनमध्ये एकत्र उभे राहतात आणि डिसाईड करतात, एकत्र भविष्य घडवायचे आहे. गंधार मनात विचार करतो, शॅडो, मास्टरमाइंड, काहीही आले तरी आर्या माझ्या पाठीशी आहे आणि आता काहीही आमच्या प्रेमाला अफेक्ट करू शकणार नाही. गंधार आर्याला हलके चुंबन देतो आणि हसतो, तुझ्यासोबत जगणं माझं सर्वस्व आहे. आर्या हसते आणि दोघं हातात हात धरून बाहेर येतात. सूर्य उगवतो आणि दिवसभराचा प्रकाश त्यांच्या प्रेमाला उजळतो.
खरी प्रेमाची ताकद कोणत्याही भीती, संकट किंवा अडथळ्यांवर मात करू शकते.